त्यासोबत आम्ही पाहतोय आमचे ऑफिशियल मॅन्युअल स्कोरर ज्यांच्या खरं तर मगाशी उल्लेख केला प्रसन्नने की सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड लिहिले जाते प्रशांतजी भोईर सर आणि आमची ऑफिशियल टीम मात्र सज्ज आहे आणि आपण पाहतोय रोहन पांढरे बॉलिंग ट्रॅक वरती पॉइंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू कव्हर रिजनला एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे एक खेळाडू तुम्ही पाहताय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी काउ कॉर्नरच्या खरं तर आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये तो खेळाडू तो देखील तैनात आहे एक स्क्वेअर लेग पोझिशन मध्ये आणि एक थोडासा वाईड आपण पाहतोय अगदी शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये देखील एक खेळाडू तुम्ही पाहताय त्या व्यतिरिक्त एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय रोहन पांढरे बॅटिंग साठी कल्पेश आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहतो हरेश कल्पेश जाधव आणि हरेश जाधव ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे बॉलिंग साठी रोहन पांढरे सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश जाधवला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि दोन टाइगर की टक्कर देखने को मिलेगी एक और रोहन पांढरे तो दूसरी ओर दूसरा टाइगर कल्पेश जाधव दोनही खेळाडू तुल्यबळ आणि टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानावरती इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील रोहन पांढरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर हा खेळाडू आहे सवयात सामन्याच्या दिशेने आपण पाहतोय सामना क्रमांक खरं तर पहिल्या राऊंडची चौथी मॅच मैदानावरती सुरू आहे आणि या पुढच्या मॅच मध्ये देखील आज खरं तर तुम्हाला ऍक्शन थ्रिलर मूव्ही सगळं पाहायला मिळेल कारण गेरचे संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पहिल्या राऊंडची शेवटची जी मॅच असेल त्याच्यामध्ये गेरचे संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल त्याच्या पुढची मॅच असेल परंतु गेरचे संघ देखील आज या मैदानावरती खेळणार आहे म्हणजे क्रिकेटच्या प्रेक्षकांसाठी आज सोने पे सुहागा आहे अर्थात आपण पाहतोय दुग्ध नाही 4 शर्करा योग तुम्ही म्हणा आज मैदानावरती आहे रोहन पांढरे बॉलिंग ट्रॅक वरती सामन्याला होईल सुरुवात कल्पेश जाधव स्ट्राइक एंड वरती लेट्स प्ले पहिला बॉल बॅकफुटला गेलेत बॅकलिफ्ट खाली आणली सन्मान दिलाय आणि डिफेन्स करतायत पहिल्या बॉलला आपण पाहतोय कल्पेश जाधव देखील तरी देखील टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून कारण कल्पेश जाधव खरं तर दोन्ही खेळाडू समोरासमोर असेत की हम खडे तो सरकार से बडे मग एका बाजूने रोहन पांढरे त्यांच्या अगेन्स्ट कल्पेश जाधव पहा विद्यमान स्थितीमध्ये त्या गाडीला जर बॉल लागला तर धावा धावून घ्यायच्यात बाउंड्री असेल ओके हाय या कंडिशनला जर त्या गाडीला बॉल लागला तर बाउंड्री असेल चला ओ इथे संधी होती बॉल हवेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झाली चूक आणि आपण पाहतोय चुकीनंतर खरं तर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम देखील झालंय बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चौकार असेल सेल सुटला आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला चौकारासाठी निराश नाखुश रोहन पांढरे संधी क्रिएट केली होती संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही कॅच अवघड होता यामध्ये कुठलीही शंका नाही परंतु ज्या लेवलवरती तुम्ही क्रिकेट खेळताय आणि सेल कुणाचा सोडलाय तुम्ही याच्यावरती मात्र विचार विनिमय होणं गरजेचं आहे संधी होती इथे मात्र मोका भी होता दस्तूर पण होता आपण पाहतोय बात करण्याची पूर्ण संधी कल्पेश जाधवला आली होती परंतु इथे सेल मात्र सुटला गेलाय आणि कल्पेश जाधवला सी बंधन मिळतंय निराश नाखुश रोहन पांढरे परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि इट्स द पार्ट ऑफ द गेम म्हणून ही गोष्ट तुम्हाला इथे सोडून द्यावी लागेल पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल पुन्हा एकदा संधी निर्माण करावी लागेल त्याखेरीज पर्याय नाहीये रोहन पांढरे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत पुढचा बॉल ओ यावेळेस ऑन साइडला भिरकवलाय बॉल किती दूर जातोय तेच पाहायचं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्लॉग स्वीप पिकअप शॉट आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे कल्पेश जाधवच्या बॅट मधून बॉल जाईल आउट ऑफ द पार्क षटकार सेल सुटला आणि सेल सोडण्याचे परिणाम मैदानावरती सध्याच्या घडीला भोगावे लागतील पवनपुत्र तुते संघाला त्याखेरीज पर्याय नाहीये पुढचा बॉल आपण पाहतोय रोहन पांढरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे पुनरागमन करावं लागेल त्याखेरीज पर्याय नाहीये रोहनकडे पुढचा बॉल ओ यावेळेस एजंट टेकन बिहाइंड द विकेट संधी निर्माण केली आणि यावेळेस मात्र कल्पेशला माघारी परतावं लागेल त्याखेरीज पर्याय नाहीये आली विकेट खेळाडू बाद
चौकारा षटकारांची झाली बहुचार, त्यावरती रोहन पांढरेने पुन्हा एकदा केलाय पलटवार, मिळवली आहे विकेट, बाद केले कल्पेश जाधवला आणि खूप महत्वाची सफलता इथे अर्जित केली आहे पवनपुत्र तुते संघाने. कौतुक व्हायला पाहिजे या गोष्टीचं देखील. विकेट इथे अर्जित केली आपण पाहतोय, बाद झालेत कल्पेश जाधव देखील. खूप महत्वाची विकेट होती. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय अनुज जाधव दाखल होतील. कल्पेश जाधव बाद झालेत. सुरुवात तर खूप चांगली केली होती, खरं तर आपण पाहतोय झेल सुटला आणि स्टार्ट मिळाली होती, एक जीवनदान देखील मिळालं होतं, परंतु त्यावरती जास्त काळ मैदानावरती थांबू शकले नाही किंवा टिकाव निभाव लागू शकला नाही कल्पेश जाधवचा. ते बाद झालेत आणि मैदानावरती आपण पाहतोय क्रमांक 3 वरती अनुज जाधव जे की दाखल झालेत. 10 धावा धावफलकावरती आणि खरं तर खूप महत्वाची विकेट रोहन पांढरेनं पहिल्या षटकामध्ये खरं तर संधी निर्माण केली होती. या 10 धावा देखील होऊ शकल्या नसत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला फारसं महत्व नाही. अगदी 30 सर्कलवरती क्षेत्ररक्षक उभे होते, मिड ऑफ क्षेत्रामध्ये अगदी जागेवरती बॉल गेला होता, परंतु झेल सुटलेला आपण पाहिला. अनुज जाधव यावेळेस देखील कमालीचा बॉल. बॅटर तर बीट झालेत, परंतु विकेट किपर देखील बीट होत आहेत आणि आणखी एक बॉल वरती. बॉल तर निर्धाव आला होता, परंतु बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. या धावा रोखाव्या लागतील. पवनपुत्र तुझे संघाला देखील माहिती आहे की कल्पेश जाधव कशा रीतीने फिल्डिंग मध्ये रणनीती बनवू शकतो याची जाणीव त्यांना देखील आहे. 11 धावा धावफलकावरती. एका धावेचं महत्व या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज रोहन पांढरे पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. यावेळेस शरीरावरती जाऊन हा बॉल आदळलाय आणि खरं तर आपण पाहतोय अगदी हाईट जास्त असल्या कारणानं गोलंदाजाकडून कुठली अपील नव्हती आणि षटक क्रमांक 1 इथे पूर्ण होईल. धावफलकावरती धावा असतील 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप महत्वाची सफलता अर्जित केली आहे षटक क्रमांक 1 मध्ये रोहन पांढरेनं आणि इथे मात्र पुनरागमन करण्याचा विचार तर होईल, परंतु टीम मीटिंग करू नका. खेळाडूंना विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. वेळेची मर्यादा आहे. आज उशिराने आपण सुरुवात केली आहे आणि या गोष्टीचं देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आणि भान ठेवायचे मैदानावरती. त्या अनुषंगानं मात्र मैदानावरती हालचाली होणं गरजेचं आहे, कारण एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि शहापूरकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. साई स्पोर्ट आयोजित साई चषक 2024. भातसाई स्पोर्ट भातसाई संघ सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये. आज खरं तर शहापूर नगरी मधले टेनिस क्रिकेट विश्वातील तारे शितारे आज मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांना पाहण्यासाठी खरं तर आपण पाहतोय घरच्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज या खरं तर खाडे मैदानावरती प्रेक्षकांची पाहायला मिळते. हॅलो 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 दिनेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय हारेस सज्ज आहेत. राईट आर्म वर द विकेट. हलक्यातून आपण पाहतोय टर्न केले बॉलला ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळेल. बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळतंय. फेकी खराब होती, परंतु इथे बॅकअप खूप चांगलं. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. पवनपुत्र तुझ्या संघाला देखील माहिती आहे भातसाई स्पोर्ट भातसाई संघ ताकदवर आहे, परंतु ताकदवर संघावरतीच आक्रमण करणं हे देखील गरजेचं आहे. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन आज पाहायला मिळेल आणि त्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. एव्हरी ऍक्शन देर विल बी इक्वल रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक ऍक्शनला. आणि मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल होता. आपण पाहतोय पडल्यावरती आणखी थोडासा बाहेर गेलाय. मर्यादित रेषा बॉलने ओलांडली आहे आणि पंचाने देखील दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता. हा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याची सूचना दिली आहे. वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉल आज मात्र ऍक्शन आहे
आज मात्र थ्रिलर आहे आणि आज मात्र प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंग साठी अनुज जाधव सज्ज आहेत मैदानावरती. एज लागले आपण पाहतोय बिहाइंड द विकेट. फ्लाय झाला विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल आणि केवळ एकेरी धाव मिळेल कारण मैदानाच्या मर्यादा मैदानाची भौगोलिक परिस्थिती तिचा आढावा खरं तर घेण्यासाठी बॉल पोहोचलाय. आपण पाहतोय अगदी दरम्यान रिझनला एक धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामधून एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती. 14 रन संधी स्कोर कार्ड 14 धावा धावफलकावरती आहेत. हा सामना खूप महत्वाचा खरं तर दोन्ही संघांसाठी कारण पहिल्या राऊंडची मॅच तुम्ही खेळताय. 14 धावा धावफलकावरती दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती हरीश जाधव आणि अनुज जाधव ही जोडी मैदानावरती जरूर कल्पेश जाधव बाद झाला परंतु त्याच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहिले आपण 10. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल एज लागलाय आणि यावेळेस आपण पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून कारण राईज होत होता बॉल त्याच्या दिशेने चांगला झेल पाहायला मिळालाय. आली आहे सफलता. दिनेश मिळवतायत आणखी एक यश. सुरुवात खरं तर खूप चांगली पाहायला मिळाली. रोहन पांढरेच्या माध्यमातून पहिल्या बॉलला सन्मान दिला. दुसऱ्या बॉलवरती जीवनदान मिळालं. चौकारामध्ये परावर्तित झाला बॉल. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला परंतु रोहन डगमगला नाही आणि खरं तर चौथ्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं कल्पेश जाधवला. कल्पेश जाधव बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दिनेशने देखील दुसऱ्या षटकामध्ये आता माहिती आहे की कल्पेश जाधवची विकेट मिळवली आहे म्हणजे अर्धी लढाई आपण जिंकली आहे आणि त्या अनुषंगाने मैदानावरती मात्र प्रत्येक बॉलवरती वेगळी रणनीती मात्र बनवली जाते. दिनेश देखील चांगली कामगिरी मैदानावरती करतायत आणि प्रभावित केलंय आतापर्यंत. खरं तर आपण पाहतोय आपल्याच घरच्या मैदानावरती दिनेशने देखील कारण हे मैदान शहापूरकरांचं आहे आणि सर्व संघांसाठी घरचं मैदान आहे. खाडे महाविद्यालयाचे मैदान आपण पाहतोय आणि तर गाडीला बॉल लागला तर चौकार असेल याची नोंद पंताने करून घ्यायची. चला मॅच सुरू करा. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण होईल आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 15 रन संधी स्कोर कार्ड 15 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव वाचवण्यासाठी मैदानावरती संघर्ष करतायत. खरं तर आपण पाहतोय पवनपुत्र तुझ्या संघाला माहिती आहे की तो जर झेल सुटला नसता तर आपण अजून 10 धावा पाठीमागं असतो परंतु आता तुम्हाला प्रेझेंटमध्ये प्रोसेसमध्ये विचार करावा लागेल. भूतकाळ कुणालाही बदलवता आला नाही किंवा कुणीही बदलवू शकत नाहीये परंतु वर्तमान तुमच्या हातामध्ये आहे आणि वर्तमानात काय लिहायचंय ते पेज तुमच्या हातामध्ये आहे. त्यावरती तुम्हाला लिहायचंय काय तुम्हाला करायचंय मैदानावरती हे तुमच्या हातामध्ये आहे. आपला हात जगन्नाथ आणि काय करायचं मैदानावरती हे तुमच्या हातामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय दिनेश सज्ज आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आपण पाहतोय वाईड बॉल. या अवांतर धावा टाळाव्या लागतील. सध्याच्या घडीला आवश्यकता देखील आहे त्या गोष्टींची. 16 धावा धावफलकावरती प्रत्येक येणारी धाव खरं तर तुम्हाला अडचणीच्या दिशेने घेऊन जाईल कारण भातसाई स्पोर्ट भातसाई संघ देखील एक मोठं नाव आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण युनिट आहे. त्यांच्याकडे देखील एक चांगलं गोलंदाजी अटॅक आहे आणि प्रत्येक धाव रोखावी लागेल पवनपुत्र तुते संघाला. आणि भातसाई संघ विचार करत असेल की इथून एखाद दोन मोठे षटकार येणं गरजेचं आहे. ओ यावेळेस मात्र खराब चेंडू आपण पाहतोय. त्याचा मात्र समाचार घेतला गेला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा असेल साई चषक. चौकार. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती अर्ध्या पिच वरती हा खराब बॉल दिनेशच्या माध्यमातून आणि त्याला मात्र पनिश केलंय. शिक्षा दिली आहे. चौकारासाठी पाठवलंय. बॅटर अनुज आणि महेश जोडी मैदानावरती धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 20 आणि धाव्यांची आवश्यकता आहे हेच सांगतायत सध्याच्या घडीला. मैदानावरती आपण पाहतोय भातसाई स्पोर्ट भातसाई 2 षटकांचा खेळ. इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मे बी अजून देखील मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 20 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेश. षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये जरूर 11 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये देखील 9 धावा आतापर्यंत दिनेशने खर्च केल्यात. पुनरागमन करावं लागेल. यावेळेस बॅटवरती बॉल व्यवस्थित चढू शकला नाही. आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील फेकतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
20 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर आणि 2 षटक अजून देखील हातामध्ये दोन्ही संघांच्या. खरं तर क्षेत्ररक्षण लगेच लावायचे, जास्त वेळ घेऊ नका ही पंचांच्या वतीने विनंती आहे आणि आयोजक कमिटीच्या वतीने देखील विनंती आहे, कारण वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत. जी काही रणनीती असेल पहा, एक नियम येतोय लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा नियम असणार आहे की 60 सेकंदामध्ये तुम्हाला नवीन ओव्हरची सुरुवात करून पहिला बॉल टाकायचा आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही डिले केलात तर मग मात्र तुम्हाला काही रनांची पेनल्टी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असणार आहे. आणि हा नियम मला वाटतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस इम्प्लिमेंट या नियमाचं होईल त्यावेळेस हा नियम टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील लागू होईल. आणि त्या अनुषंगानं खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस एंड बदलावा लागतो. इथे मैदानाच्या मर्यादा असल्यामुळे एंड बदलला जात नाही, परंतु ज्यावेळेस एंड बदलेल त्यावेळेस तुम्हाला हे 60 सेकंदाच्या आतमध्ये करायचं आहे. संजय बॉलिंग ट्रॅकवरती. डावखुरी आताचा धीम्या गतीचा गोलंदाज आपण पाहतोय. बॅटचं आतलं एज लागून बॉल खरं तर गेला होता आणि विकेट किपरसाठी कठीण हा झैल असतो, कधीही सोपा नाही. ज्यावेळेस बॅटचं आतलं एज लागतं आणि डिफ्लेक्शन होतं बॉलचं त्यावेळेस मात्र असे झैल टिपणं कठीण आहे. परंतु पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. संजयचा अचूक लेंथवरती पहिला बॉल होता. यष्ट्यांच्या अगदी जवळून बॉल गेलेला आपण पाहिलाय. संजय बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अर्ध्या पिच वरती हा बॉल होता, भिरकवलाय हवे, दूर किती जाईल पाहायचंय आणि पंचांचा निर्णय आपल्याकडे येईल. हा बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार अर्ध्या पिच वरती आपण पाहतोय. छोटी गेंद, खोटी गेंद इस मैदान पे आणि इथे मात्र षटकारामध्ये परावर्तित केलं. या बॉलला 6 धावा आल्यात आपण पाहतोय. बॅटर महेश यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 28. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 लॉस ऑफ द 2 विकेट. खराब बॉल त्याला मात्र पनिश केले आणि खरं तर यामधून सावरावं लागेल स्वतःला लवकर. थोडंसं घाईने सावरावं लागेल गोलंदाजाला देखील. आपण पाहतोय पहिला बॉल अप्रतिम, त्या बॉलवरती एज लागून खरं तर आपण पाहतोय 1 धाव आली होती, परंतु दुसरा बॉल खराब आणि त्या बॉलला मात्र पनिश केलंय. षटकार ठोकलाय बॅटर महेशनं आणि धावफलक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतंय. 28 धावा धावफलकावरती 28. बॅटर महेशच्या बॅटमधून षटकाराला 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मात्र थोडंसं आतापर्यंत महागडं राहिलंय. 2 बॉलमध्ये पाठीमागच्या 7 धावा आल्यात आणि ही जमेची बाजू नसणार आहे. आपण पाहतोय खरं तर पवनपुत्र तुते संघासाठी इथून मात्र कमबॅक पुनरागमन त्यांना देखील करावं लागेल. षटकार चौकारांची आवश्यकता होती आणि ते ठोकण्यास सुरुवात केली आहे आणि खरं तर बॅटिंग करणारी टीम भासाई स्पोर्ट भासाई संघ विचार करत असेल की इथून अजून एखाद 2 जर षटकार आले तर आम्ही सुस्थितीमध्ये पोहोचू आणि आमचा विजय सुनिश्चित करू. ते देखील मैदानावरती सांगत असताना षटकार ठोकलाय महेशने आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय संजय पण एकदा सज्ज आहेत. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉलला खेचलंय रोहन पांढरे बॉलच्या खाली. यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट आली आहे. इलेव्हेशन तेवढं मिळालं नाही कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचला आणि विकेट गमावली महेशने देखील. षटकाराचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेटने दिलंय. या अगोदर देखील आपण पाहिलं रोहन पांढरेला षटकार आला, त्यानंतर प्रत्युत्तर देताना विकेट वर्धित केली होती आणि इथे देखील संजय तेच कामगिरी करतायत. नवीन बॅटर आपण पाहतोय नरेश मैदानावरती पोहोचतायत. माफ करा, नवीन बॅटर देवेंद्र मैदानावरती पोहोचतायत क्रमांक 5 वरती. संजय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन बॅटर देवेंद्र मैदानावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 28. संजय पुनरागमन करतायत. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आम बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. आपण पाहतोय
डीप षटकावर रिझनला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मात्र फटका इथे बसतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. बॅकफुटला गेले कशा रीतीने हँड अँड आय कॉर्डिनेशनने बॉलला खेळले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि खराब क्षेत्ररक्षण त्यामुळे आलाय हा चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. देवेंद्र देखील आपलं खातं चौकारानं खोलतायत. धावफलकावर धावा आहेत 32 आणि षटक क्रमांक इथे आपण पाहतोय 3 मार्ग असते. 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्हाईट बॉल अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. तर असं वाटलं धावांचा सिलसिला बंद होईल की काय, कल्पेश जाधव बाद झाल्यावरती विकेट इथून सातत्याने येतील की काय, परंतु चांगली बॅटिंग केली आहे मिडल ऑर्डरने आणि ही जमीची बाजू आहे भासाई स्पोर्ट भासाई संघाची. यावेळेस आपण पाहतोय शरीरावरती शरीर भेदक हा बॉल होता. 1 धाव आली. हुक करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये घुसंगी क्षेत्रात बॉल जाईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती 34. षटक क्रमांक 3 अजून देखील मार्गस्थ आहे. 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 34 धावा धावफलकावरती आणि एखादा मोठा फटका इथून देखील भासाई स्पोर्ट भासाई संघ शोधेल आणि पवनपुत्र तुते संघ शोधल इथून एखादी विकेट देखील येणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय अगदी 34 धावा धावफलकावरती 34. डाऊन दी लेग सोने पे सुहागा. आपण पाहतोय व्हाईट बॉल हा देखील तुम्हाला पाहायला मिळालाय. आवश्यकता आहे का या गोष्टीची? 1 बॉल खरं तर बाकी आहे आणि त्यासाठी 2 व्हाईट बॉल आपण पाहिले बॅक टू बॅक. खरं तर 1 धाव त्याच्या दरम्यान आली परंतु 2 व्हाईट बॉल या षटकामध्ये देखील तुम्ही पाहिलेत. इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेने आक्रमण आणि कमालीचा स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त दर्शक खूप वेगाने आले बॉलच्या दिशेने, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे कारण सरळ बॅटने आपण पाहिलं डाऊन द ट्रॅक हा फटका खेळले होते आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये 11 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये 10 धावा आल्या. 21 धावा होत्या परंतु हे षटक थोडंसं महागडं राहताना आपण पाहिलंय आणि या षटकांमध्ये धावा मात्र खोऱ्याने वसूल केल्यात. बॅटिंग करणारी टीम अर्थात भासाई स्पोर्ट भासाई संघाने देखील क्षेत्ररक्षण लगेच लावायचे विनंती आहे. पवनपुत्र तुते संघ आपल्याला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावा. इथे मात्र लिमिटेशन 1 गोलंदाज केवळ 1च षटक हाताळू शकतो. हे देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. कमीत कमी 5 गोलंदाज एका संघामध्ये असायला पाहिजेत जे की प्रॉपर गोलंदाजी करू शकतात. त्यापैकी एखादा ऑलराऊंडर असला तरी देखील चालू शकतो आणि प्रॉपर 6 बॅटर त्यामध्ये इन्क्लुडिंग विकेट किपर अशी पद्धतीने टीमची रचना असायला पाहिजे कुठल्याही संघासाठी. निखिल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. 18 धावा आल्या तब्बल आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. ऑप्शनच्या बाहेर बॉल कट झाला. व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती 40. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती. देवेंद्र आणि अनुज ही जोडी अजून देखील मैदानावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज निखिल पहिला बॉल वाईड आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील. झेलच्या खाली तर पोहोचलेत परंतु झेल धरणीला दान दिला जाईल. कॅच सुटतोय. आणखी एक आपण पाहतोय कठीण झेल होता परंतु या लेवल वरती हे झेल पकडणं गरजेचं आहे आणि आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर आपण पाहतोय बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस असे झेल पकडणं गरजेचं आहे. 2 धावा आल्यात. 42 धावा धावफलकावरती. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. झेल पुन्हा एकदा सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या 2 बॉलवरती संधी निर्माण केली होती गोलंदाज निखिलने देखील परंतु दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली नाहीये आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही बॅटिंग मध्ये खरं तर
अपयशी होऊ शकता, नो डाऊट्स बॉलिंगमध्ये होऊ शकता, परंतु ॲज अ क्षेत्ररक्षण युनिट तुम्हाला मात्र नेहमी सतर्क राहायला पाहिजे. ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल निखिलचा कदाचित दिशाहीन आहे आणि इट्स कन्फर्म फ्रॉम अंपायर. 2 धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 46. पहिली 2 षटकं जर तुम्ही पाहिली तर धावसंख्या खरं तर आवाक्यामध्ये होती, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये समीकरण पूर्णपणे बदलवून टाकले आणि यासाठी ओळखला जातो बादशाही स्फोट. बादशाही संघ थोडासा बॅकफुटवरती ढकललाय आपण पाहतोय पवनपुत्र तुते संघाला, परंतु इथून पुनरागमन बाउन्स बॅक त्यांना देखील करावा लागेल. बॅटिंग मध्ये आता काय करता येईल यावरती विचार विनिमय करावा लागेल. त्या अगोदर उर्वरित अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. ते बॉल कशा रीतीने हाताळायचे यावरती देखील विचार विनिमय होणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतात ना की प्लॅन तुम्हाला करावा लागेल, त्याखेरीज पर्याय नाही आहे. थिंक बिफोर ऍक्ट. कृती करण्या अगोदर विचार तुम्हाला करावा लागेल. काय केलं पाहिजे या मोमेंटला, काय गरजेचं आहे. बॅटर सध्याच्या घडीला काय करतायत, गोलंदाजाने काय करणं गरजेचं आहे. खरं तर प्लॅन बनवावा लागतो तुम्हाला मैदानावरती उतरण्या अगोदर. प्लॅन त्याचं एक्झिक्युशन करावं लागतं. कोणता गोलंदाज आहे जो की तुम्हाला एक चांगलं षटक देऊ शकतो, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत या खेळामध्ये. ओ यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, तिसऱ्यांदा बॉल हवेमध्ये. यावेळेस सुद्धा गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत, सेल टिपतील आणि यावेळेस मात्र विकेट अर्जित होईल, खेळाडू बाद होतील. कॉट अँड बोल्ड. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकांची मदत घेतली नाही, तरी देखील क्षेत्ररक्षक आले होते, परंतु इथे आपण पाहतोय 2 खेळाडूंमध्ये छोटासा टकराव झाला, सेल टिपलाय, आली विकेट. नवीन बॅटर आपण पाहतोय गणेश मैदानावरती दाखल होतील क्रमांक 6 वरती. धावफलकावरती धावा 46 आली, विकेट. 3 बॉलचा खेळ अजून देखील शेष. खेळाच्या या खरं तर आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये आज टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे मैदानावरती पाहायला मिळालेत आणि खरं तर चांगल्या खेळाचं प्रदर्शन आज सर्व संघांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळालंय. टशन पाहायला मिळेल या शहापूरच्या क्रीडानगरवरती. आज ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा आपण पाहतोय, साई चषक 2024. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी हुक करतायत, बॉल जाईल अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, घोषांकी क्षेत्रामध्ये मिळेल एकेरी धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती 47. शेवटचे 2 बॉल शिल्लक अजून आपण पाहतोय या खेळाच्या पहिल्या सत्रामधले. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, म्हणजे ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळेस आक्रमक फटके, बॉलच्या मेरिटवरती गुणवत्तेवरती बॅटिंग पाहायला मिळाली बादशाही स्पोर्ट बादशाही संघाची. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय 22च्या माध्यमातून एकेरी धाव आली. विकेट किपर बीट झाले. धावफलकावर धावा असतील 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं आपण पाहिलं तर या ठिकाणी तुते संघाचं, पवनपुत्र तुते संघ, आणि त्याचा फटका मात्र बसताना पाहायला मिळालाय या सामन्यामध्ये पवनपुत्र तुते संघाला. ओ हा बॉल लेग कटर होता, बॅटर सफल झालेत आणि यावेळेस फलंदाज होतील यष्टीचित. आपण पाहतोय स्टंपिंग आउट झालेत बॅटर आणि इथे आली सफलता आणि धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 48. 49 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी पवनपुत्र तुते संघासमोर आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये ह्या धावा चेस होतील की डिपेंड करेल बादशाही स्पोर्ट बादशाही संघ. आपण पाहतोय 48 की 49 बनल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडला जाईल तुम्हा सर्वांचा लाडका आवाज आणि या स्पर्धेचे खरं तर लीड कॉमेंटेटर आहेत आपण पाहतोय प्रसन्न चव्हाण सर आपल्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा साई चषक 2024. वेलकम सर, स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस परिश्रम तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो असे जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर ते देखील जोडले गेलेले आहेत। आज एक स्वप्न होतं, जो स्वप्न पाहिलं होतं जय पवार सर आणि मुन्ना पठाण सरांनी की आपलं एक पॅनल असलं पाहिजे, एक आपली अशी एक मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देणं आहे, तो देणं असणं पाहिजे की त्या पॅनलमधून आपण फेअर क्रिकेट इंट्रोड्यूस करावा आणि खूप चांगलं काम जय पवार सरांच्या माध्यमातून त्यांच्या पंचांच्या भूमिकेच्या नुसार आपण पाहायला मिळतो। आज मी म्हणेल सर्वात जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कोणाला जर डिमांड असेल सर्वात जास्त तर जेपी पॅनलला, आणि जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर आज या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। त्यांचं करूया शापूरकरांच्या माध्यमातून आपण विशेष वेलकम, हार्दिक स्वागत असेल जय पवार सरांचा। दुसरीकडे आपण पाहू शकतो ते म्हणजेच सुमितजी देशमुख सर मॅन फ्रॉम शहापूर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अमितजी डांगरे सर। तिन्ही जेपी पॅनलच्या पंचांचं आपण करूया मनापासून आणि हार्दिक स्वागत। एक असा पॅनल आणि ज्या पॅनलच्या माध्यमातून फेअर क्रिकेट इंट्रोड्यूस झालेला आहे त्यांचं आपण करूया स्वागत। चला आपण मॅचच्या दिशेला वळूया, जिथे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील कल्पेश जाधव, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रोहन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला दिनेश पाहायला मिळतील। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। सांगेल फक्त इतकंच की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल। दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। विशिंग यू ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। पहिला बॉल कल्पेश असतील, स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील रोहन। एक्स्ट्रीमच्या बाहेर शफल झाले, ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केलाय, सिंगल झाली आहे कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा असेल मैदानावरती, नॉट आउट असा डिसिजन जेपी सर जय पवार सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। 2 धावा होतील 8 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकाचा झाला शुभारंभ, प्रारंभ झालाय डावाला आणि आरंभ झालाय या दुसऱ्या पण इनिंगला। 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत, 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत। रोहन आणि रोहनच्या जोडीला आपण पाहू शकतो मैदानावरती जोडी ती म्हणजेच पवनपुत्र तुते संघासाठी दिनेश अशी आहे, तर नक्कीच बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश जाधव। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्पेश जाधव हे देखील फार मोठं नाव आहे आणि ते नाव मैदानावरती खेळतंय,
पहिल्या षटकामध्ये कल्पेशच्या माध्यमातून पहिला चेंडू टाकण्यात आलेला आहे ऑफस्टंपच्या बाहेर, फक्त दिशा दाखवली रोहनच्या माध्यमातून आणि 2 धावा एकवटण्यात आल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सुरेख आहे. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत फलंदाज रोहनच्या माध्यमातून तुते गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्कोररच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो गणेशजी ढिंगोरे सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील करूया आपण वेलकम, हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा चेंडू चांगला आहे. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग होती, पंच करायचा जरूर प्रयत्न करण्यात आला ऑफ साइडला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 49 49 धाब्यांचं टार्गेट, तो म्हणजेच पवनपुत्र तुते संघासमोर असेल. दुसरीकडे बादशाही संघ, जो बादशाही संघ देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, असा बादशाही संघ मैदानावरती झालाय. अर्जित पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सुरेख आहे. डीप मध्ये असतील फिल्डर, फिल्डिंग चांगली आहे. वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 धावा, 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो. पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती डबल, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार, तिसरा बॉल असेल डॉट आणि चौथ्या बॉल वरती आली सिंगल. रोहनच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालेला आहे. यावेळेसचा चेंडू आलाय डॉट आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालेला आहे. शेवटचा बॉल असेल या कल्पेशच्या षटकामधील. कमबॅक खूप चांगल्या प्रकारे मैदानावरती करत असताना कल्पेश पाहायला मिळतील. पहिल्या 2 चेंडूंवरती 8, मात्र त्यानंतर 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे, असा कल्पेश आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पवनपुत्र तुते संघाची असेल ती म्हणजेच 9 धावा विदाउट एनी लॉस. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र पहिलं समाप्त झालं. 18 बॉल आणि 40 धावांचं समीकरण जो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 40 धावा असं समीकरण. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये मी विशेष कौतुक करेल आमच्या पंचांच्या कमिटीचं. जय पवार सर, जेपी पॅनलचे सर्व स्वतः आज इथे आलेले आहेत, कारण खूप मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी देखील त्यांना बजवायची आहे. टोटल जर विचार केला 34 अंपायर्स, 34 पंच आपल्याला जेपी पॅनलमध्ये पाहायला मिळतील. आगाती देशामध्ये दुबईमध्ये जाऊन देखील खूप चांगली कामगिरी जेपी सरांच्या माध्यमातून, जय पवार सरांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ते आज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर कुठल्या पॅनलकडे एका आदर्श पॅनलच्या स्वरूपामध्ये पाहिलं जातं तर ते नाव आहे जय पवार सरांचा पॅनल, अर्थात जेपी पॅनल. आणि सर देखील आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुमितजी देशमुख सर. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 9 आहे. 40 धावांची अजूनही गरज. यावेळेस फटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत फलंदाज रोहनच्या माध्यमातून हा दुसरा तडाखा, दुसरा षटकार. 15 धावा धावफलकावरती. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आला षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. अजूनही 34 धावांची गरज. 17 बॉल आणि 34 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत सिंगल धाव झाली. 8. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. आणि मैदानावरती रोहनच्या माध्यमातून तीच खेळी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जे फुलरलेनचे बॉल असतात त्यांच्यावरती तडाखे आणि जे अगदी आखूड टप्प्याचे बॉल असतात, असे बॉल असतात जे कळत नाही त्या चेंडूंवरती सिंगल डबलचा गेम. रोहन पांढरे एक मोठं नाव आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी. नक्कीच अक्की पानसरे यांची एक कमेंट आपण पाहू शकतो. खूप सुंदर आणि खूप चांगलं असं नियोजन खूप भारी आहे असं आपण पाहू शकतो. कमेंट आहे त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो सिर्फ झाकी है, पुरी किताब खुलनी अभी बाकी है. फलंदाजच्या बातमधून निघाल्या 4 धावांसाठी चौकार आणि चौकारच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 20 पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती आहेत.
गोलंदाज देखील तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवर महेश प्रेशर मध्ये आहेत, कारण आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंवरती यावेळेस हा पिच बॉल होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल पकडण्यात आलेला आहे. फलंदाज आपण पाहू शकतो होत असतील बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज दिनेश शिकेळी समाप्त. दिनेश बॅक टू दी पवेलियन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका, मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज महेशच्या माध्यमातून इथे कमबॅक पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेला झेल आणि समाप्त झाला फलंदाजाचा खेळ. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम पुपनपुत्र तुते संघाला आणि न्यू बॅटर मैदानावरती अविनाश तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. रोहन पांढरे जे मैदानावरती आहेत, ज्या नावाच्या अवतीभोवती तुते संघाचं टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, ते नाव मैदानावरती आपल्याला अजूनही पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर स्ट्रायकिंग एंडवरती तिसऱ्या क्रमांकावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र अविनाश. पाहूया अविनाश कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल चौकार, चौथ्या बॉलवरती आली विकेट. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती या दुसऱ्या षटकामधील शिल्लक आहेत. बनवायचे तब्बल एकूण 50 आणि आतापर्यंत बनले गेले फक्त आणि फक्त 20 धावा. अजून दिल्ली खूप लांब आहे. अभी दिल्ली बहुत दूर है तो सिर्फ शाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल होता, मात्र बॅट जी मात्र बॉलच्या रडार मध्ये होती त्याला अनुषंगून मोठा फटका जरूर मारायचा प्रयत्न केला गेला, मात्र एकदा वर्जित झाली आहे आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 21 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला या दुसऱ्या षटकामधील आणि महेशने थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन पाहायला मिळतील जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळेस कुलबडप्प्याचा बॉल होता. फॉलोथ्रू मध्ये अडवायचा जरूर प्रयत्न करण्यात आला. चेंडू कार्पेटच्या साने लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झाला. हरीश होते जोपर्यंत चेंडूची जजमेंट करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 22 आपल्याला पाहायला मिळते. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि अजूनही आपल्याला पाहायला मिळतील 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 जागा प्रति षटकामागे तुम्हाला 13.50 सरासरी गाठावी लागेल. म्हणेल फक्त इतकंच की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. मैदानावरती पाहूया कुठल्या संघाचे हौसले अस्त होतील, कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील, कारण 12 बॉल आणि 27 धावांची गरज मैदानावरती असेल. जिम्मेदारी सोपवली आहे कॅप्टनने, ते म्हणजेच अनुज वरती. पाहूया अनुजच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अविनाश. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. सिंगल डबल आणि त्यासोबत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी झाली तर मैदानावरती पुन्हा एकदा पवनपुत्र तुते संघ कमबॅक करेल. मात्र दुसरीकडे जर विचार केला बादशाही संघ हे नाव नाही तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ब्रँड आहे, तो मैदानावरचा ब्रँड खेळतोय आणि त्यांच्या समोर जर तुम्हाला चांगलं खेळायचं असेल तर चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानावरती करावी लागेल. 12 बॉल आणि 27 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अनुज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या तिसऱ्या षटकामध्ये करतील. यावेळेस चेंडू बॅकफुटला आले. पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फटका फसला आणि धक्का बसला. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. ज्या विकेटच्या अवतीभोवती या मॅचचं रणांगण आखलं जाणार होतं, अगदी 30 विकेट आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना बडी मछली जाल में. फलंदाज रोहन चिकेळी समाप्त. रोहन बॅक टू दी पवेलियन. रोहन बाद झाले, दिनेश बाद झाले. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झाले, मात्र निखिल 4थ्या क्रमांकावरती. 2 गडी बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील अविनाश आणि निखिल ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण सर्व ऑफिशियलचा पुन्हा एकदा नामोल्लेख करू. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. प्रथमेश सर अँड कंपनी इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं विशेष कौतुक करूया. समालोचकांच्या भूमिकेमध्ये तुषारजी शिंदे सर वैसा बदलापूर ते देखील आपल्याला जॉईन झालेले आहेत. आणि विशेष कौतुक आज करावं लागेल संपूर्ण आमच्या जेपी पॅनलचं, कारण जेपी पॅनलचा विचार केला तर फेअर क्रिकेट आणि फेअर क्रिकेटचं दुसरं नाव म्हणजे जेपी पॅनल. आणि जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करणं जे मात्र फार गरजेचं आहे. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलंय. आपलं देखील टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर काही देणं आहे आणि त्याला अनुषंगून एक फेअर क्रिकेट जो मात्र मैदानावरती झाला पाहिजे त्याला अनुषंगून जेपी सर जय पवार सरांच्या माध्यमातून जेपी पॅनलचं जो मात्र अनावरण करण्यात आलं. आज टोटल 34 आपल्याला
पंच या संपूर्ण JP पॅनलमध्ये पाहायला मिळतील. आज आपल्याला बुलढाण्यामध्ये देखील स्पर्धा पाहायला मिळते, रत्नागिरीमध्ये देखील स्पर्धा पाहायला मिळते, ठाण्यामध्ये देखील, मुंबईमध्ये देखील, पुण्यामध्ये देखील एकाच वेळी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात, ज्यामध्ये JP पॅनलचे सर्व पंच आपल्याला पाहायला मिळतात. विशेष कौतुक करावं लागेल आपल्या संपूर्ण JP पॅनलचं. मुन्ना पठाण सर जे JP पॅनलचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत आणि मुन्ना पठाण सरांनी देखील मला इथे संधी दिलेली आहे, त्याबद्दल मुन्ना पठाण सरांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस चेंडू आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे, मात्र डीप मध्ये असतील फिल्डर. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. 1 more विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. निखिलची खेळी समाप्त. निखिल बॅक टू दी पवेलियन. रोहन बाद झाले, दिनेश बाद झाले, निखिल बाद झाले. अविनाशी मैदानावरती आहेत. निखिलचे 4थ्या क्रमांकावरती आले होते, ते नवीन चेंडू फेस करत होते, मात्र त्या चेंडूचा आपण पाहू शकतो त्यांनी पाहिजे तसा अंदाज लावला गेलेला नाहीये. अंजाम देखील आपल्याला खराब पाहायला मिळाला. विकेटची प्राप्ती झाली आहे आणि फलंदाज देखील होत असताना बाद. निखिलची खेळी समाप्त. न्यू बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच रमेश. पाहूया रमेश कशा प्रकारची कामगिरी करतील. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनिंग टीम वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ गुठेघर ब अशी मॅच असेल. ती मॅच देखील दर्शकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या गावाने शहापूरचं नाव मोठं केलं ते गावाचं नाव म्हणजे गुठेघर आणि गुठेघर संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहापूर जो मात्र दुपारचा जेवण केल्यानंतर आपली TV स्क्रीन, आपला जो मोबाईल आहे तो ऑन करेल, यूट्यूबवरती साई स्पोर्ट्स चषकाला पाहेल, कारण मॅच आपल्याला पाहायला मिळेल गुठेघर ब संघाची. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आलाय डॉट. अशा रीतीने आपण पाहू शकतो 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. खूप चांगली कामगिरी अनुजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो पवनपुत्र तुते संघ बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22 आहे. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज अनुजने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत, 2 विकेट आणि 3 डॉट बॉल. अजूनही एकही धाव खर्च झाली नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती अनुजच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू आहे. मैडन ओव्हर जी मात्र कंप्लीट झालेली आहे आणि या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर कंप्लीट केलेली आहे ती म्हणजेच गोलंदाज अनुजने. अनुजची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने जर पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक आपल्याला कंप्लीट करत असताना फार खेळाडू पाहायला मिळाले. मग त्याच्यामध्ये आराध्य 11 शहापूर संघाचा सौरभ असेल, सरलांबे संघाचा किरण असेल, वाशिम संघाचा सुयोग असेल. मात्र आपण पाहू शकतो पहिला खेळाडू ज्या खेळाडूने मैदान षटक फेकलंय ते षटक फेकणाऱ्या अनुजचं इथून मात्र कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमधलं पहिलं मैदान षटक अनुजच्या माध्यमातून. अनुज मॅन फ्रॉम मात्सई, रिमेंबर द नेम, दिस इज नॉट द नेम, दिस इज द ब्रँड, असं मैदानावरती त्याने देखील सांगितलं. आता मात्र शेवटचं षटक जो मात्र मैदानावरती सुरू आहे. 27 धावांची गरज, 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय. बॉलिंग मार्क वरती बॉलर गणेश. गणेशचा बॉल ऑन साइडला बॅट अँड पॅड मधून वळवलाय. डीप मध्ये असतील फिल्डर आणि आपण पाहू शकतो फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. मिड विकेट मध्ये झेलची मात्र स्वीकारण्यात आलेली आहे आणि फलंदाजाची देखील खेळी होत असताना समाप्त. अविनाशची खेळी समाप्त झालेली आहे. अविनाश बॅक टू दी पवेलियन. रमेश आणि त्यांच्या जोडीला आता संजय आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानावरती संजय उपस्थित आहेत. ज्यावेळेस समालोचन कक्षामध्ये आम्ही बसतो त्यावेळेस लॉंगअपच्या त्या साईडचा रिझन आणि इकडे मिड विकेटचा रिझन थोडासा आम्हाला कळत नाही आणि त्याला अनुषंगून थोडीशी लेट समालोचन केलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो वन साइड डॉमिनेशन बादशाही संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे बादशाही तर दुसरीकडे पवनपुत्र तुते असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये असतील. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ गुठेघर ब विपक्ष विजय संघ. जो संघ जिंकेल त्या संघाच्या कॅप्टनला एक रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. गुठेघर ब संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत टॉस साठी, त्यामुळे विनंती असेल विनिंग टीम आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी लवकरात लवकर पाठवून द्यायचे ज्यावेळेस मॅच समाप्त होईल. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जाते आणि येस फलंदाज होतील बाद. चाणक्य गारीची नजर जी मात्र आपले पंच सुमित देशमुख सर, जय पवार सर आणि अमितजी डांगरे सर अर्थात JP पॅनलची आपल्याला पाहायला मिळेल. फेअर क्रिकेट आणि चाणक्य नजर ज्यांचं ब्रीद वाक्य आहे असे आपले संपूर्ण कमिटी JP सरांची
आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन. संजय बाद झाले आणि आता न्यू बॅटर मैदानावरती 7व्या क्रमांकावरती मयूर पाहायला मिळतील. मयूरच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडूंवरती 2 विकेट गेलेले आहेत. पाहूया विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकेल का. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आराध्य 11 शहापूर संघाचा सौरभ, सरलांबे संघाचा किरण, वाशिम संघाचा सुयोग असे 3 खेळाडू ज्यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आणि हा 4था खेळाडू बनू शकेल का. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतो बॅटची एज आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या वरून चेंडू एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एक धाव होईल. टीमच्या टोटल मध्ये धावफलकावरती धावा आपल्याला 23. स्पीड ब्रेकर भरपूर वेळापासून होतं धावेंना, मात्र मैदानावरती आता भरपूर वेळानंतर एक धाव झाली अर्जित आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालेला आहे आणि 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. अजूनही जर विचार केला तर 26 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहू शकतो. तीन चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता कंप्लीट करायचा प्रयत्न केला जाईल. फॉर्मॅलिटीज टू बी कंप्लीटेड, प्रोसिजर टू बी फॉलोड. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला उडवला गेलाय. डीप मध्ये असतील लॉंग ऑफ. सिंगल झाली आहे 8 आणि अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 24 धावा. विजयाचं समीकरण 2 चेंडू आणि अजूनही जर पाहायला गेले तर 25 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. पवनपुत्र तुते संघासमोर स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. टीम बादशाही संघाचे कॅप्टन ज्यावेळेस मॅच समाप्त होईल आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यावेळेस चेंडू बॅट अँड पॅड मधून ऑन साइडला वळवला गेलाय. डीप मध्ये असतील फिल्डर, मात्र फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टीम बादशाही संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बादशाही. हार्ड लक, टफ लक. पवनपुत्र तुते संघ खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक विनंती असेल ती म्हणजेच बादशाही संघाला की बादशाही संघ आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचं. कोटेकर बस संघाचे कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत.